मित्रांनो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पिंपळाच्या झाडाचे आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व जाणून घेऊया। चला तर सुरू करूया। आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पिंपळ हा वृक्ष अलौकिक सामर्थ्याचे पवित्र व प्रतीक मानले जाते। वेद काळापासून हा वृक्ष पूजनीय आहे। संस्कृतमध्ये पिंपळाला अश्वस्थ असे संबोधले आहे। हा वृक्ष श्री विष्णूंचे प्रतीक देखील मानले जाते। असे म्हणतात, भगवान विष्णूंचा जन्म याच झाडाखाली झाला व त्यांचा मृत्यू देखील। या झाडांच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, तर फांद्यांमध्ये नारायणांचा। आपण पाहिले असेल, आपण ज्या दिवशी मुंजांची पूजा करतो त्या दिवशी पिंपळाच्या पानांवर साखर भात किंवा दही भात ठेवून आपण देवाला त्याचा नैवेद्य दाखवतो। याच झाडाखाली गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली व त्यांना ज्ञान प्राप्ती झाली। या झाडाची पूजा केली असता प्रथम तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते। जो काही क्लेश कलह आपल्या घरात सुरू आहे तो नाहीसा होतो। घरात लक्ष्मीचा वास यायला सुरुवात होतो। या वृक्षांचे औषधी गुणधर्म देखील आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो, आमचे समर्पण ठीक वाटले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।